ही मोदीची पार्टी बरी वाटते. 30-40 शेतकऱ्याला मी रोज सांगते भाजपला मतदान करू नका. तसलं मला काय कळत नाही. मी मत मोदीला देणार आहे एवढं. काँग्रेसनं रामाचं अस्तित्व सुद्धा नाकारलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक शिंदे राम सातपुते ते पुण्याला जायला 6-7 तास लागत होते, ते 2-3 तासात जात आहे. मग शेतकऱ्याला काय मारलं जातंय त्याचे. जरांगी पाटलांना जर वैयक्तिक नुसता मराठ्याचा निर्णय घेतला असता तर आम्ही त्यांचा विचार केला असता. कोणतरी दिलं तर मी तिथंच माळाचं मनी सारखं जायचं. आणि हे मतं मागायला येते भोदरी यांना लाजा वाटल्या पाहिजेत आरक्षणासाठी, या मनोजासाठी काय केलं काय म्हणते काढा त्याचा घोटाळा अजित पवारचा, टाका बरं त्याला आतमध्ये. अजित पवारला जर आत टाकलं तर भाजप सरकार सुद्धा राहत नाही. हे क्वार्टर सरकार आहे. आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं यावेळेस सुद्धा देशामध्ये सत्ताही येणार आहे. घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, TV, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी आणि आपण पाहताय शिवशाही न्यूज. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरलेले आहेत. या दरम्यान आपण मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत की या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा काय आहे. कारण नेते येतात, भाषणं करतात, मोठमोठी आश्वासनं देतात आणि जातात, परंतु तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शेवटी मतदार जो आहे तो मतदान केल्यानंतरच हे निवडणुकीचं चित्र स्पष्ट होत असतं आणि देशामध्ये सरकार बनवणं शेवटी जनतेच्या हातात असतं. म्हणूनच आपण थेट जनतेच्याच प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आज आलेलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पेनूर या गावी. या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होणार आहे आणि या दोन्ही उमेदवारांचा परफॉर्मन्स कसा असेल निवडणुकीतला ते आपण पाहूया. मामा, काय नाव तुमचं? दत्तात्रय महादेव टेकडे, गाव पेनूर. बर, काय चाललंय? शेतीवाडी बरी आहे? शेती बरी आहे. बर, काय वाटतं तुम्हाला? निवडणूक लागली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 उमेदवार आहेत, प्रणिती आहेत, राम सातपुते आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोणता उमेदवार चांगला वाटतो? ही मोदीची पार्टी बरी वाटते. मोदीची पार्टी बरी वाटते? बर, का बरं बरी वाटते? काय पैसे देतोय, बरेच रस्ते पिस्त चांगलं झाले. ते रस्ते झालं, मग लोक म्हणतात रस्त्यानं काय पोट भरतंय काय? मग शेतीकडे बी लक्ष देतील थोडं थोडं आहे, चालूच आहे शेतकऱ्याला. बर बर, मग कुणाला खासदार करताय तुम्ही आता? राम सातपुते का प्रणिती शिंदे? आता ती कोणची आहे ती पाहिजे आपल्याला काय माहिती. मोदीची पार्टी बघायची आपण. बर बर, तुमचं काय नाव मामा? महादेव शामराव चौरे. बर, तुम्हाला काय वाटतं? ह्या मामाने सांगितलं त्यांचं मत, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं आपलं आम्ही सातपत्याला मत देणार आहे. कुणाला? सातपते. बर, काय विशेष वाटतं तुम्हाला सातपते? काय विषय काय सांगायचं नाही, आपलं सांगतोय मत त्यांना देणार. बर बर बर, विशेष काय अजून ते आता पहिल्यांदा जातात, ते अजून आला नाही, ते काय केलं नाही तर काय सांगू दे. पहिल्यांदाच उभारलेत ह्या मतदारसंघामध्ये, माळशिरसचे आमदार आहेत ते. होय, मग आता ही सुशील कुमार शिंदे साहेबाची पोरगी आहे त्यांच्या विरोधात. बर, नाव सांगा तुमचं? विनायक अनुषे. बर,
बोला, ही जी निवडणूक लागली आहे, तुम्ही आता तरुण दिसताय, कसं बघताय या निवडणुकीकडे? काय बीजेपीला मत पडणार नाहीत. नाही पडणार? नाही. का वाटतं असं तुम्हाला? काय इथं आता रोज इथं 25-30 शेतकरी येतात. बरोबर. कोणा मालाला भाव नाही, काय नाही. बर. कसे मतदान करणार आहे? बर. आणि मी रोज 30-40 शेतकऱ्यांना सांगतोय, मी रोज 30-40 शेतकऱ्याला सांगतोय की भाजपला मतदान करणार. प्लीज नका इकडून देतो की लिंक तुम्हाला 30-40 शेतकऱ्याला मी रोज सांगतोय भाजपला मतदान करू नका. बर. आता हे तुम्हाला एवढंच माझं बोललेलं कट करायला होतील कोण तर, पण कट करू नका. सगळ्यांना जाऊ द्या, सगळ्याला ऐकू द्या. तुम्ही का तसा निगेटिव्ह विचार करता? आम्ही काय कोणाला कट करेल का वाटतं? होईल असं माझा एक अंदाज होता. तुम्ही बघितले का? नाही, असा एक अंदाज होता म्हणलं, पण बीजेपीला मतदान पडणार नाही. बर. कट करेल असं का वाटलं तुम्हाला? असंच वाटलं, तरी पण वाटलं असं. बर. काय नाव तुमचं? निवृत्ती चौरे. बर. काय म्हणताय धंदा पाणी? बरं आहे आपलं. निवडणूक लागली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 उमेदवार आहेत. राम सातपुते आहेत, प्रणिती शिंदे आहेत. बर. कसं वाटतं तुम्हाला निवडणुकीकडे? कसं बघताय? आमचा कल कमळाकडे. कमळाकडे? हा. का बरं? राम मंदिर बांधलं. बर. अजून? हा, लोकांना आर्थिक मदत करतो. बर. हा. बर. मग हे आमच्या इच्छेनुसार आम्हाला ती बरं वाटतं. बर. कुणाला म्हणजे या त्या निवडणुकीमध्ये कुणाचं म्हणजे फारडं जड वाटतं तुम्हाला? तसलं मला काय कळत नाही, मी मत मोदीला देणार आहे एवढं खरं. बर. मग इथे उमेदवार कोण आहे बघायचं नाही आपण? तसलं काय नाही, कुणी का असं ना, कुणी काय असं. हा, मोदीला दे. बर. बर. गोळी काय म्हणताय? येणार निवडणुकीचं कसं वाटतंय तुझं? चांगलं वाटतंय. भाजपचं तर बऱ्यापैकी काम आहे. भाजपचं काम बरं आहे. हा. काय काय काम आहे सांगा भाजप? रस्ते व्यवस्थित झाले. ते नितीन गडकरींनी चांगलं जाळं निर्माण केलंय रस्त्याचं, आणि मोदींनी पण आंतरराष्ट्रीय मध्ये बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही मोदीसाठीच मत टाकणार भाजपला. मोदीसाठी मत? हा. उमेदवार बघणार नाही कोण? उमेदवार कोण बघणार नाही. बरं. डायरेक्ट कमळ. डायरेक्ट कमळ. हा. तुमचं काय मत आहे? कमळ. बर. तुमचं काय मत आहे? मोदी शिवाय पर्याय नाही. जर मला बोलायला वेळ द्याला तर मी माझं पूर्ण मत मांडू हे थोडा चला, तुम्हाला बोलायला वेळ देतो मी. हे माईक माझ्याच हातात राहू द्या, तुम्ही बोला. मोदीविषयी सांगायचं किंवा भाजपविषयी सांगायचं तर एका शब्दात सांगता येणार नाही. बर. ही इलेक्शन काय म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा झेडपीची नाही, किंवा महाराष्ट्र विधानसभेची नाही. ही देशाच्या अस्तित्वाची संरक्षणाच्या दृष्टीनं, सीमाचं संरक्षण असेल, देशाचं संरक्षण असेल, आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीनं ही इलेक्शन आहे. इथून आमदार निवडायचा नाहीये, खासदार निवडायचा आहे. म्हणजे आपल्याला आपल्याच जिल्ह्यातून एक देशाचा प्रतिनिधी निवडायचा आहे. इथं स्थानिक मुद्दे वेगळे, महागाई असतील, बेरोजगारी असेल, पाणीचा प्रश्न, हे स्थानिक मुद्दे झाले. आपल्याला देशाच्या दृष्टीनं प्रतिनिधी निवडायचा आहे, आणि तसा प्रतिनिधी निवडायचा असेल तर आपल्याला भाजपाचं मतदान करणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षाच्या काळात पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, रस्त्याची बांधकामं असतील, वेगवेगळ्या सुविधा असतील, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं उपकरणं असतील, किंवा जे काही गोष्टी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने केलेत त्या भाजपानं भरपूर प्रमाणात केलेलं आहे. आजपर्यंतच्या इतिहासात असं कोणीही केलेलं नाही. पायाभूत सुविधा असतील, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशाचं नाव घेतलं तरी आपल्या देशाला बाहेरच्या देशात बघताना दुय्यम दर्जा दिला जातो. ज्या वेळेस पासून मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या देशाचं नाव जगामध्ये उज्ज्वल झालंय. ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं राम मंदिराचा प्रश्न. या देशामध्ये जवळजवळ 100 कोटी समाज हिंदू आहे, आणि तोही रीतीनं, न्यायानं, कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयानं निर्णय दिलाय. राम मंदिराचा मुद्द्याचा प्रश्न काँग्रेसच्या काळात हा मुद्दा फक्त जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वापरला गेला होता, आणि भाजपाच्या काळात हा मुद्दा व्यवस्थितपणे न्यायालयाच्या अधीन राहून व्यवस्थितपणे हँडल केला गेला, आणि राम मंदिराची निर्मिती झाली. जवळजवळ 100-125 कोटी हिंदूंच्या आस्थेचा प्रश्न या भाजपानं तडीच नेलाय. तुम्ही म्हणाल मंदिरामुळे काय होतंय? मंदिराचं काँग्रेसनं रामाचं अस्तित्व सुद्धा नाकारलेलं आहे. तुम्हाला याचं प्रूफ सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा देतो. राम नाही इथपर्यंत मानण्याची काँग्रेसची मजल गेली. म्हणजे हिंदूंच्या देवदेवतांचं नावं ठेवणे, त्यांचं अस्तित्व नाकारणे, आणि एका ठराविक धर्माचं लालून चालून करायचं, त्यांना उदो करायचं. आम्ही म्हणत नाही हा देश धर्मनिरपेक्ष आहे, कुठलाही धर्म आपला प्रॉपर नाही असं तुम्हीच म्हणता. मग एका धर्माच्या देवतांना नावं ठेवायची आणि एकाचं उदो करायचं, ही काँग्रेसची पद्धत जुनी आहे. इंग्रजांनी ज्या पद्धतीनं
तोडा आणि राज्य करा किंवा फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर केला. काँग्रेसनं सुद्धा आजपर्यंत जाती धर्मात तेढ निर्माण केली आणि जातीत भांडणं लावायचं काम. भाजपानं फक्त एकच शब्द विकास. उदाहरण घ्यायचं झालं तर नितीन गडकरी दररोज एक आपल्या घरासमोर एखादी मुरुमाची खेप जरी टाकायचं म्हणलं तर आपण 100 वेळा विचार करतो. पण या नितीन गडकरींच्या या 5-10 वर्षाच्या काळात दररोज कमीत कमी 23 ते 25 किलोमीटरचा रस्ता तयार होतोय दररोज. ही प्रगती नाही तर काय. उदाहरण तर पेनूर गाव 5 वर्षापूर्वीचा किंवा या 2-3 वर्षापूर्वीचा विचार करा. या गावाचं अस्तित्व काय आणि उद्या ही भविष्यातली पुढच्या 5 वर्षातली 10 वर्षातली नगर परिषद होऊ पाहते एवढी लोकसंख्या या गावाची आहे. एवढ्या पायाभूत सुविधा, हा रस्ता असेल, पूल असेल, त्याच्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात झालेले बदल असतील, हे मोदींच्या काळामुळे झालं. कारण हे जर रस्ते डेव्हलप झाले नसते तर आम्ही शेतकरी फक्त शेतीवरती जीवन जगू शकत. पेट्रोलचा प्रश्न असेल, डिझेलचा प्रश्न असेल, हे आंतरराष्ट्रीय मुद्दे आहेत. पेट्रोल कमी करायचं, जास्त वाढवायचं हे मोदींच्या हातात नाही. ह्याचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात जसे क्रूड ऑइलचे म्हणजे तेलाचे बॅलरचे तेल ठरतात त्यानुसार याच्यात चढ उतार होत राहतात. हे मोदींचं काम किंवा मोदींनी कमी करायला पाहिजे हे नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याची किंमत वाढते त्यानुसार त्याचे दर ठरले जातात. हे सर्वसामान्य लोकांना माहीत पाहिजे. एखाद्या ठराविक जातीचा उमेदवार म्हणून तो निवडून द्यायला पाहिजे असं नाही. आणि आता जे उमेदवार दिलेले आहेत ते कुठल्याही घराण्यातून आले नाहीत. एक सामान्य सर्वसामान्य दलित माणूस आहे आणि तो असताना एक पदवीधर आणि इंजिनियर आणि सर्वसामान्य माणसातला आहे. सजासजी अवेलेबल होतात ते. तुम्ही साधारण काल जरी परवा प्रयत्न केला एखाद्या साध्या माणसाच्या फोनवरती तुझा सदासजीव उभा राहणारे माणूस आणि ते संघाच्या छावणीतून आलेत. संघाचं जर सांगायचं गेलं तर तुम्ही संघाला नावं ठेवली जातात, बऱ्याचशा गोष्टी केल्यात, पण संघामध्ये देशभक्तीच्या शिवाय काहीही शिकवलं जाईल. संघाची सुरुवातच देशाच्या प्रार्थनेने होती. मग संघाला तुम्ही काय ठरवतात? देशाच्या विरोधात, धर्माच्या विरोधात ठरव. म्हणजे हिंदूंनी धर्माच्या बाबतीत बोलायचं नाही, त्यांचे देवदेवतांची उपासना करायची नाही असं ठरवायचं का? या माणसानं आम्हाला आमचं स्वतःचं अस्तित्व जाणून करून दिलंय म्हणून आम्ही मोदीसाठी ठाम आहोत. धन्यवाद. तुम्ही जे बोलला त्याच्यामध्ये मला 2 प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुम्ही म्हणला की काँग्रेसनं जातीपातीचं राजकारण केलं, पण काँग्रेस राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर आरोप करतोय की भाजप जातीचं राजकारण करतोय, धर्माचं राजकारण करतोय असा एक आरोप केला जातो. आणि महागाईच्या बाबतीत तुम्ही म्हणता तर काँग्रेस असंही म्हणतं की रस्त्यांचा विकास झाला परंतु त्याबरोबर त्या पटीत महागाई वाढत गेली आणि शेतकऱ्यांसाठी कोणतंही धोरण मोदी सरकारनं केलं नाही असं म्हणतात. महागाई वाढत गेली म्हटलं तर पूर्वीच्या काळी एक 10-15 वर्षाच्या काळात बाईचा रोजगार 10 ते 25 रुपयाच्या आसपास होता. आज बाईचा रोजगार 200 रुपये आहे. त्या प्रमाणात रोजगार सुद्धा वाढलेला आहे. जसं पेट्रोलचा दर वाढले, डिझेलचे दर वाढले, त्यावेळेस म्हणजे कामगारांचे रोजगार सुद्धा वाढलेत. गड्याचा रोजगार 80 रुपयापासून 100 रुपये 150 रुपयापर्यंत. आज गड्याचा रोजगार 400 रुपये 500 रुपयाच्या आसपास. म्हणजे जशी महागाई वाढत गेली तसं त्यांच्या येण्याचे साधनं, उत्पादन साधनं सुद्धा त्याच प्रमाणात वाढलेले. ही महागाई नाही, विकासाचं रूप आहे. सोलापूर लोकसभेच्या संदर्भात जेव्हा आपण पेनूरमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिक्रिया इथं आपल्याला मिळत आहेत. दादा काय नाव तुमचं? सुरेश मुरलीधर पाकरे. बरं, मला सांगा येणारी लोकसभेची जी निवडणूक आहे, तुमच्या खासदारकीची निवडणूक आहे, कसं बघता ह्या निवडणुकीकडे? 2 उमेदवारापैकी प्रतिता शिंदे. बरं, काय कारण सांगू शकाल का त्यांच्या? कारण म्हणजे त्यांचं कार्य चांगलं आहे आणि भाजप सरकारनं आपल्या कमीत कमी चालू वर्षी 2 लाख रुपये लॉस केलेला आहे. कसं म्हणताय? जो 4,000 रुपये कांदा जात होता तो 1,000 रुपये 1,200 रुपये 1,500 रुपये विकायला लावला. त्यासाठी प्रतिता शिंदे योग्य उमेदवार आहे. पण भाजपची बाकीची कामं आहेत म्हणतात. बाकीची कामं आहेत, रस्ते आहेत, मेन रस्ते केलेत. जे बाकीचे छोटे मोठे रस्ते काही केलेले नाही. फक्त मोठे दळणवळण मोठे रस्ते, फक्त छोटे रस्ते कुठलेच बनवले नाहीत. बर. पण असं म्हणलं जातं आता एवढी वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, ह्या काळात काय झालं नाही असा आरोप भाजपवाले करतात. काय सांगाल तुम्ही? ते विरोध म्हणून हे करतात, तसं ओरिजिनल झालेलंच आहे. बर, काय अडचण नाही. आणि प्रतिता शिंदे हे जनतेतनं कार्य करत आहेत, त्यामुळं त्यांनी येणार 100%. बरं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा जेव्हा आपण आढावा घेत होतो त्यावेळी पेनूर गावामधील नागरिकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत आणि काही वेगवेगळी मतं इथं लोक व्यक्त करतायत. दादा काय नाव तुमचं? शिवाजी मच्छिंद्र शिंगारे. काय वाटतंय तुमच्या मतदारसंघात कोण, प्रणिती शिंदे का राम सातपुते? राम सातपुते. का? त्यांचं पक्षाचं काम चांगलं आहे ना.
पक्षाचं काम चांगलं हा. आहे. कोणत्या पक्षाचं? कमळ. बर. हा. मग काँग्रेसचं नाही का काम चांगलं? काँग्रेसचे नाही, काय नाही. बर. हा. शिंदे साहेब पहिले खासदार पण होते तुमचे? होते की पहिले. मग हा, पण त्यांनी काय कधी इकडं आले पण नाही, कधी काय बघितलं नाही वगैरे. बर. हा, गोरगरिबापर्यंत त्यांनी पोहोचले पाहिजे, काय बघितलं पाहिजे. बर. हा. मग नंतरचे 2 खासदार बनसोडे आणि स्वामी हा हा. ते आलते का तुमच्याकडे? होय, आलते की. आलते? हा. काय काय काम केलं त्यांनी तुमच्या भागात? इथं येऊन कारण त्यांनी भरपूर लॅम्प वगैरे हे बनसोडीने बसवलं. बर. हा, समजा गावात काय रस्ते वगैरे काय असेल ते समजावरनं हे मंजूर सुविधा करून आणल्या. बर. आणि सर्वांना गोरगरिबांना पेन्शन वगैरे तर चालूच आहे. बर. हा, परत तुमचं रेशनचं हे समजा माल हे समजा कारण फ्री मध्ये मिळतोय. बर. हा, त्यामुळे गोरगरिबांना काय अडचण नाही ना. आणि शेतकऱ्याचं कसं? शेतकऱ्याचं चांगलं आहे, PM किसान योजना कारण समजायला मिळते ना. बर. हा. काय नाव दादा तुमचं? आकाश राऊत. काय वाटतं तुम्हाला तरुणांसाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष बरा वाटतो? जे जागतिक स्तरावर आहे तो भाजपच चांगला आहे ना. त्यांनी जागतिक स्तरावर आपल्या भारताचं नाव लय मोठं केलेलं आहे. त्याचबरोबर जे काँग्रेसला 70 वर्षात जमलं नाही ते कलम 370 असेल, जिथे आपल्या भारतीय लोकांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेता येत नव्हती किंवा ते स्थायिक होता येत नव्हतं, ते प्रश्न मिटवला. परत असेल तो राम मंदिराचा असेल, तेव्हा त्यांनी 70 वर्षात जमलं नाही, ह्यांनी 10 वर्षात करून दाखवला. हा. परत जे आपले नितीन गडकरी साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ते रस्ते वाहतूक मंत्री आहेत, त्यांनी जे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण रस्ते प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते निर्माण करून जी सुविधा आहे ती पहिले जे आपल्या इथनं जे पुण्याला जायला 6-7 तास लागत होते ते 2-3 तासात जात आहे. हे कामं चांगली केलेली आहेत भाजप सरकारने. त्याचबरोबर असेल ते राज्यामध्ये असेल ते शिंदे सरकार, आपले मुख्यमंत्री साहेब, त्याचबरोबर फडणवीस साहेब यांनी जे नोकर भरती केलेली आहे ती मोठ्या प्रमाणात नोकर भरती आहे. ती पोलीस भरती पहिले 18,000 काढली होती, आता लगेच 17,000 काढली. परत जिल्हा परिषद, पंचायत समिती, तलाठी भरती मोठ्या प्रमाणात काढलेली आहे. त्यामुळे जी युवा पिढी आहे ती सध्या भाजपवर खुश आहे. त्याचबरोबर जे ते उमेदवार दिलेला आहे ना राम सातपुते, हा जनतेतला माणूस आहे, प्रत्येक माणसाच्या संपर्कात जाऊन काम करणारा माणूस आहे. त्यांनी परत माळशिरस तालुक्यात असताना त्यांनी तिथले जे आमदार होते ते आहेत त्यात त्यांनी प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येक जनतेशी प्रत्येक संपर्क साधून त्यांनी काम केले आहेत. मग सगळ्या प्रत्येक लोकांना त्यांनी तिथं ज्याला खरंच आरोग्याची गरज आहे त्यांची कितीतरी लोकांची मोफतमध्ये ऑपरेशन करून दिले त्यांनी. हे त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे आपल्याला तो उमेदवार आवडतो. प्रत्यक्ष जनतेतला माणूस आहे. तुम्ही तरुण असल्यामुळे एकच प्रश्न, असं म्हणतात की मोदीचं सरकार आल्यापासून बेरोजगारी वाढली, लोकांना नोकऱ्या नाहीत, लोकांना उद्योगधंदे नाहीत, काम नाही, रोजगार नाही. कसं नोकऱ्या नाही? आता तर पोलीस भरती 18,000 काढली होती, आता लगेच 17,000 काढली. आता सध्या फॉर्म चालू आहेत. परत तलाठी काढली मध्ये, परत जिल्हा परिषद पूर्ण जिल्हा परिषद मध्ये नोकऱ्या काढल्या. MPSC मध्ये सारख्या प्रत्येक वर्षाच्या वर्षाला नोकरी निघते. फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचंच काम आहे, एवढ्या नोकर भरती निघल्या त्या. त्यामुळे सध्या तर नोकर भरतीत युवा वर्ग तर चांगला आहे, भाजपवर खुश आहे. त्याचबरोबर जे आता जी लाईटीची असेल आपल्या शेती पंपाची वसुली होत नाही पाहिजे. आता सध्या शेतकरी अडचणीत आहे त्याच्यामुळे तर ती होत नाही. फक्त एवढंच मागणं आहे की शेती पंपाचं बिल तेवढं माफ करावा, दुसरं काय नाही. आणि शेतकऱ्यांवर पण म्हणजे मोदी सरकारच्या काळात शेतकरी अडचणीत आलाय असं म्हणलं जातं, काय वाटतं तुम्हाला? शेतीत आता सध्या चढ उतार राहतच असतात ना. मग काय भाव आता सध्या मिरची बघायला गेलं तर 110 रुपये किलो आहे. हा, बाकीचे जे आहे ते स्वस्त आहे. त्यात शेतीत चढ उतार होतच राहतात. फक्त जे शेती पंपाचं जे आहे तेवढं शिंदे सरकार जे आहे, फडणवीस सरकार आहे, त्यांनी शेती पंपाचं बिल तेवढं माफ करावं एवढंच आहे शेतकऱ्यांचं, दुसरं काय नाही. हा, एवढीच अपेक्षा आहे. मग काय नाव तुमचं? शिवाजी सातपुते. बर. मग कसं आहे, मग तुम्ही भाऊकीला मतदान करणार का अण्णा बंधूला करणार का? नाही, काँग्रेसला प्रणित शिंदेला करणार. का तर प्रणित शिंदे आता तर विधानसभेला हॅट्रिक केली तिने 3दा. तिचं कार्य चांगलं असल्यामुळं एकदम कार्य चांगलं असल्यामुळं जनतेपर्यंत पोचत जाते. जनतेची छोटी मोठी कामं केली ती, त्यामुळं तिनं नेतृत्व 3 वर्ष केल्यामुळे पुढे सुद्धा जिल्हा नेतृत्व करावं असं आमच्या जनतेला वाटतंय. आता तर BJPची 10 वर्ष खासदार बघायला सुद्धा नाही भेटत माणसाला, आणि त्याला मतदान कसं करायचं BJPनं?
तुम्ही विचार करा, असलं लागते ती परका आणून खासदार हित आमच्या सोलापूर जिल्ह्यात ते स्थायिकचा एक सुद्धा नाही 10 वर्षात. आता तिसरा सातपुते आणला ते बीडचा आणलाय, हिथं त्याचं काय काम आहे? स्थावर इथलं नाही ती काय माणसं माळशिरच आहे की ती. माळशिरचा कशाला बीडनं माळशिरसला आणला, माळशिर दादानी उचलला, परत आमच्याकडून अजून हिथं आणलाय. कशाला हिथं परक्या माणसाचं हिथं काय काम? हिथं नाही ती का? स्थानिकला किंमत आहे का नाही? त्याला का बीडला जायचं का हुडकाय आम्ही? आता पतोरजी दिले बीजेपीने, समधी कोणची दिले? बाहेर गावची दिली ती, स्थानिकची दिलेलीच नाही ती. पण भाजपनं बाकीचं काम केलं असं म्हणते की रस्ते केले, शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले. अहो शेतकऱ्याला नुसतं 6000 रुपये देता आहो, पण त्या 18% तुम्ही जीएसटी लावली. काँग्रेसच्या काळात 2% जीएसटी होती. किती फरक आहे सांगा ना तुम्ही. मग शेतकऱ्याला काय मारलं जातंय त्याचं? आणि तुम्ही नुसतं 6000 दिले म्हणजे महिन्यात 500 रुपये त्याला चहा पाण्याला तर पुढच्यात आहे का शेतकऱ्याला? बरं मला सांगा, देशामध्ये कोण नेतृत्व करायला असं वाटतं, काँग्रेसचं का भाजपचं? देशामध्ये 10 वर्षात आता कंटाळलेली आहे जनता. खोटं नाटक मोदीनं बोलून लोकांची फसवणूक केलेली आहे. 1.5 लाख खात्यावर. कसं आहे 1.5 लाख खात्याला? तिथला कारखाना आणि तू तिथला कारखाना, रोजगारी बिजगारी आहे का रोजगार लोकांना? नाही. शेती हा मोठा व्यवसाय असल्यामुळं जास्त रोजगार कुठे भेटतोय? शेतामध्ये. कारखान्यामध्ये कमीच आहे की शहरामध्ये. मग रोजगार नाही. परत शेतीला काय पूरक धंद्यासाठी कर्ज वगैरे पुरवठा लोक उद्योग समजा जीएसटी मुळे बंद पडले ते मोदी आल्यापासून. नुसतं मोदी चांगलं काम करतो, अमुक केले. आर पण तू केलं म्हणतोय जागतिक पातळीवर आमची बीजेपी चांगली. आर कशाच चांगले? आज काय नाही देशामध्ये. समजा फक्त फोडाफोडी, पक्ष फोडायचं. आम्ही दिलेले आमदार निवडून त्या पक्षात न्यायचे, परत त्यांना पैसे द्यायचे. अरे त्यांना पैसे देत आहोत तुम्ही एवढं मोठं, मग जनतेला देत नाही त्या आमदारसाठी एवढे पैसे फोडून त्या पक्षात नेऊन ह्या पक्षात फोडी चोडायचं काय राजकारण नाही का काँग्रेसच्या काळात होतं का? बरं मला एक सांगा, आता ही फोडाफोडीचा विषय निघाला म्हणून तुम्हाला बोलतो. आता ही जे उद्धव ठाकरेची शिवसेना फुटली, शिंदे साहेब तिकडे गेले, भाजप बरोबर सरकार स्थापन केलं, अजितदादा पण राष्ट्रवादीतून बाहेर पडून तिकडे गेले. काय वाटतं ह्या एकंदरीत सगळ्या परिस्थितीवर? ही अशा फोडातोडीचं बीजेपीनं राजकारण केल्यामुळं बीजेपीला लोक कंटाळले, त्यामुळे मत देणार नाहीत. बर, मग कुणाचं सरकार आणायचं आता? एनडीएचं सरकार येणार. इंडियाचं? हा, काँग्रेसचं. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत कसं चित्र असेल? प्रणिती शिंदे का सातपुते? नाही, मोदीच इकडं तिकडं. उमेदवार इथं उमेदवार असं कोण पाहिजे आम्हाला? उमेदवार काय घेऊन नाही. पहिले 2 मला सांगा, गेल्या 10 वर्षात 2 उमेदवार दिले, शरद बनसोडे आणि स्वामी. आता सातपुते. दरवेळी वेगळा उमेदवार द्यायची काय वेळ येते मग बीजेपीवर? मोठी ठरवणारती आहेत ना. कोण ठरवणार? काय ते कारण असतील त्याला. बर, मत द्यायचं ठरलं. मत काय 2024 ला मोदी, 2019 ला योगी. तुम्ही 19 पण ठरवून हाय ते आपल्याला हाय ते आहे. बर, कारण काय सांगाल मला? मोदी बघता. नो चॅलेंज, मोदीला नो चॅलेंज आहे. बर, तुमचं काय मत आहे? राम सातपुते. राम सातपुते. कारण सांगाल का? 1-2 सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. आणि घराणेशाही नाही आहे आणि सर्वसामान्य माणूस आहे, सगळ्यांना आदरांना बोलणारा माणूस आहे राम सातपुते. येणारी निवडणूक जी आहे त्याच्याकडे कसं बघता? पहिलं नाव सांगा तुमचं. राजेंद्र गोरखटेकडे. मला सांगा, ह्या निवडणुकीकडे कसं बघता? कसं बघतो म्हणजे कुठली पार्टी तुम्हाला बरी वाटते, कुठले उमेदवार चांगले वाटते? मी कसं आहे माहित आहे का, आता उमेदवार काय, मी भाजपच काम करतोय, भाजपच करणार. जरांगी पाटलांना जर वैयक्तिक नुसता मराठ्याचा निर्णय घेतला असता तर आम्ही त्यांचा विचार केला असता. पण सध्याला मग बाकीचं राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस पक्ष यापेक्षा भाजपच बरं असं म्हणजे माझं वैयक्तिक मन असं. बरं. पण आता जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाच्या धर्तीवर प्रत्येक मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार द्यायचा मराठा समाजाचा आणि त्याला निवडून आणण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करायचा असं सांगितलंय कालच्या 24 तारखेच्या. तसं केलं तर त्याचा विचार करू आपण ना. तसं केलं तर तसा निर्णय झालाय. कुठं निर्णय प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार द्यायचा. अहो पण एक दिवशी ते वंचित संघ भेटतात, एक दिवशी हे संघ भेटतात. निवडून यायचं असेल, विजय व्हायचा असेल तर कोणाचे तर सहकार्य तर घेतलं पाहिजे. कसं सहकार्य करणार मला सांगा तुम्ही? आता ते ओबीसी उमेदवार उभा करायचं म्हणते ना, मुसलमानाचं करायचं जागा असतील तिथं करावं लागतं. मला सांगा तुम्ही, आपण आरक्षण मागतोय, कोणाचं मागतोय? ओबीसी मागतोय. ओबीसी वाली कशी सहकार्य करणार आपल्याला? कशी करणार मला सांगा तुम्ही? तुमचं काय मत आहे? आता तुमच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कसं करायचं म्हणताय? भाजपचं. तुमचं काय मत आहे? नाही, आमचं बी असंच मत आहे.
की जरांगे साहेब तर काय त्यांची काय पार्टी नाही ना किंवा उमेदवार नाही, त्यांनी काय वैयक्तिक त्यांचं आपलं मराठ्यासाठी त्यांची लढाई चालू आहे. हा मला पण उभं राहता आणि नंतर म्हणजे कसं आहे, जर मी जरांगे पाटलाचाच माणूस आहे आणि त्यांचं जर उमेदवार असेल त्यांचं आपण काम करणार, उमेदवार असेल तर काम करणार तर नाहीच ना आपल्या मतदारसंघात कसा देणार? 12 तारखेला फॉर्म भरायच्या आधी सगळा निर्णय होईल. आपलं आता इथं काय आरक्षण मत नाही, कुठलं आहे एसीचं किंवा हे कास्टचा उमेदवार, मग कास्टचा उमेदवाराला मग त्यांच्या नाही सहकार्य करणार ना. बरोबर, मराठ्याचाच असता. जरांगी पण ह्या पाटलांनी मतदारसंघात मराठ्याचं देऊ शकत नाही आपण, देऊ शकत नाही, कारण राखीव आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे, जरांगी पाटलाने जेवढ्या मतदारसंघात ओपनची जी मराठ्याची जेवढी आहे ती, मग 6 ठिकाणी राज्यात 6 ठिकाणी असू द्या, 10 ठिकाणी असू द्या, 5 ठिकाणी असू द्या, तेवढंच वैयक्तिक मराठ्याच पडल नाहीतर पाडल, हा एवढी ताकद तेवढी जाऊन द्यायला पाहिजे होती. तुम्ही वंचित संघ किंवा ओबीसी संघ जायच नको आहे कोणा संघ. आपण हे काय केले काम आपण मराठ्याच तेच धरायचं, बाकीचं ती विशेष घ्यायचा नाही. पण प्रकाश आंबेडकरांनी मराठा आंदोलन जे चालू होतं त्यावेळी खूप सहकार्य केलंय, मार्गदर्शन केलंय जरांगे पाटलांना, त्यामुळे त्यांचं जरा जवळीक निर्माण झाली. सगळा समाज संघच आहे, आपल्या समाज आपला सगळा संघच आहे. काय आपण कोणाला दोन दुसऱ्या एका ताटात खाली आपण हा, पण ती कसं असतं माहित आहे का, की जी माणूस माझीच बाजू ती म्हणतो माझीच बाजू, मग आता आपण वैयक्तिक जनतेनं करावं काय. हा, त्याच्यासाठी जी कसं आहे की आपला मराठा संघ आम्ही मराठ्याचं काम करणार, जिथं जरांगेचा उमेदवार असेल तिथं तुम्ही जरांगेंना सपोर्ट करणार. तसं नाही, आता सध्याला आपल्या मतदारसंघात नाही होऊ शकत. त्याने कुठलं जर आता ती म्हणते उद्या प्रणित शिंदेला सहकार्य करा, नाही करणार मग भाजपच करणार, असा डिसिजन आहे. असं डिसिजन. पेनूर या गावात आपण जेव्हा लोकसभेच्या संदर्भात लोकांचे विचार घेत होतो, काही सर्वसामान्य इथं भाजी विकणारे, फळं विकणारे लोक आहेत. आजीबाई इथं दिसत आहेत. आजी, काय नाव तुमचं? सुधामती पंढरी शिंदे. बर, कसा आहे धंदा पाणी बरं आहे का? कशाचं बरं आहे, आता दुष्काळ पडलाय. बर, आता निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला? खासदारकीची निवडणूक लागली आहे. कसं वाटतं, कोण बरं वाटतंय? काय तसलं आपल्याला कळत नाही. काय कळत मत टाकत नाही. बर, गाव कुठलं? हेच आहे ना. बर, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं, काय वाटायचं? प्रणित शिंदे का सातपुते? यांना येऊ द्या नाही बाई गावातच, कोणालाच येऊ द्या नाही. काय कुणा शेतकऱ्यासाठी काय केलंय त्यांनी? काय केलंय सांगा तर. सत्ताधाऱ्याने तर केलंय का येणाऱ्याने तर करणार आहे ते काय? मग आता मला सांगा, सरकार तर कुठलं तरी एक निवडावं लागेल. निवडावं लागेल मला, पण काय तर मग कसं निर्णय घेणार तुम्ही? निर्णय तसाच ती बी तसाच, निर्णय कसा घेणार? जुन्याला तर नाव सुद्धा काढायचं नाही. कुणाचं? जुन्याला का नाही काढायचं? काय त्याने बाजीबोली नावच काढायचं नाही. नावच काढायचं नाही. मग कुणाचं नाव काढायचं? हाय, आता बहुत दिव वाटलं द्यायचं यांना, नवीन नाही तर द्यायचं बी नाही त्यांना. इकडे माझ्याशी बोला. बोला की. पाणी 400 रुपये 500 रुपयाचं रोज गुरासणीला पाचतोय आणि दूध होतंय 400 रुपयाचं. बाकीचा वैरणीचा खर्च तर लांबच राहिला. कोण कोणाचा विचार करतोय? दुधाचा एवढा मोठा रेट आहे, पाक डासळून ठेवलाय. हो, कुणी डासळलं? कुणी डासळला? म्हणजे चालू सरकारनं डासळलं, कोणी डासळलं? आता ही शिंदे अनुदान देतो म्हणून 3 महिन्यांना नादार लावले, 3रा महिना आहे. कशाचं? दुधाचं. हा, काय दिलंय सांगाय की? नुसतं चुतव्यात काढायचं ठरवलंय लोकांनी. आता पण इकडं अजितदादा आहे, पुन्हा उद्धव ठाकरे आहे, शरद पवार साहेब आहेत. काय ज्याला निवडून दिल ते ही यातनं त्यात उडी मारते, त्यामुळे कोणावर विश्वास राहिला नाही. कोणावर विश्वास राहिला नाही, आपल्या पायावर आपण हे करायचंय. आणि जरी दिलं तर तो आपणच तोंडा मारून घ्यायचा पायावर. असं झालंय ना. मग काय बरं, घ्यायचं तर कुणी? आता एक मतदान तर करावं लागेल. करायचंच नाही तर कुणाला करायचंच नाही. काय कोण तरी दिलं तर तिथंच माळाचं मनी सारखं जायचं. नाव सांगा. मानाजी बजरंग अवतारे, मोहोळ तालुका अपंग संघटनेचा कार्यकर्ता. आज मी जवळजवळ 20 वर्ष झालं राजकीय यात आहे.
जिल्हा पातळीवर काम करत आहे. आतापर्यंत गावाचं डेव्हलपमेंट मला गावच्या राजकारणात मी कधीच उतरलो नाही. पेनूर गावात काही अपंगाच्या ग्रामपंचायत निधी देत नाही. काय म्हणताय? काय नाव म्हणताय? मानाजी माने. मानाजी माने. मानाजी माने किती आहे पेनूर? लय बापू बी आहे की? आहे. बरं असू द्या. मला सांगा, तुमचं आता जी खासदारकीची निवडणूक लागली आहे त्याच्यामध्ये कसं कसं करायचं म्हणताय? कसं करायचं? सातपुते आहे, प्रणिती शिंदे आहे, काँग्रेसचा एक उमेदवार आहे, भाजपचा एक उमेदवार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? त्या दिवशी करायचं काय, कोणाला ते वाटेल त्याला द्यायचं. कुणाला देऊ वाटेल ते द्यायचं, पण तुम्हाला कुठला चांगला वाटतंय? आम्हाला काय माहित आहे कोण कुठं आहे कोण कसं आहे ते. मी सांगतो. शिंदे साहेबाची पोरगी आहे, सुशील कुमार शिंदे साहेबाची पोरगी आहे काँग्रेसमधनं प्रणिती शिंदे, आणि राम सातपुते आहे भाजपमधनं मोदीचा गडी आहे ती. मग मोदीला काय आता त्याला दिले 10 वर्ष निवडून. बरं, आता काय आहे त्याचं? आता नको का? आता काय करायचं? मग कुणाला द्यायचं? द्यायचं कोणाला तर नाही याला मोदीला नाही द्यायचं. नाही द्यायचं, काय करायचं? बरं, मग राम मंदिर बांधलं, हे केलं, रस्ते केलं, मग रस्ते तर चालू जायचे. कुठला जर सरकार आलं तर रस्ते काय बंद राहणार आहे? चालूच राहणार आहे. कारण हे गेल्यावर दुसरा आल्यावर हे होत नाही, रस्ते ते होत नाही. तर मंदिर बांधलं एवढं आहे, बाकीच काय ठरलं. मग तुमचं ठरायचं काय? ज्या दिवशी करायचे हे अजून 2 महिने आहे. महादेव माने. काय वाटतं येणार निवडणुकीत कशा पद्धतीने बघताय? काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे. शिंदेत आहे. बरं, मला एक कारण सांगाल का 2-3 काय काय त्याचं? बरं, शेवटी पुरोगामी विचाराची माणसं आहे ती, आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारी काँग्रेस आहे. त्यासाठी आपला तो पक्ष चांगला आहे. बरं बरं, देशात पण काँग्रेस येईल असं वाटतं तुम्हाला? सगळीकडे नाही वाटत? तुमच्या मतदारसंघात तुम्ही काँग्रेसला द्यानं नाही. बरं बरं, प्रणिती शिंदेचं मागचे जे आमदारकीचं काम कसं वाटतं तुम्हाला? पाहिजे हे आपल्यात नाही, पण सोलापूर चांगलं काम आहे. सोलापूर नव्हतेच ना ते तिकडच्या आमदार. सोलापूर चांगलं आहे, चांगलं. तर शिवाजी चौरे. कसं वाटतं तुम्हाला येणारी जी निवडणूक आहे त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? काही 5 वर्षात खासदारच आमच्याकडे आला नाही, बघायला नाही. मागटल्या 5 वर्षाखाली शरद बनसोडे निवडून गेला, आलीच नाही ती गावचा विकास काय काय नाही, काही बघितलं बी नाही, काही नाही. महाराज आलाच नाही आमच्याकडे, कसला महाराज ही आम्ही बघितला नाही. काय म्हणून त्याला निवडून द्यायचं? खासदार काय रोज कुठल्या गावात जाऊन शकत नसतो, पण ही रस्ता होतोय, ही कामं होते, ही होती तितकी होती ती, पण गावचा विकास सुद्धा काही झाला नाही. काय करायचं? खासदार पंडत नाही, काय करायचं? काही विकास नाही. मराठाला आरक्षण मिळालं नाही, आमची डोकी फोडली मराठीची. काय करायचं सांगा मला? आणि मतदान घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी शिक्क्यावर मतदान घ्या, कळतंय? ही आमची भीती आहे. शिक्क्यावर मतदान घेतलं तर मात्र तुम्हाला किती पॉवर आहे ती कळू शकेल भाजपला सुद्धा. शिक्क्यावर मतदान घेतलं तरी आहे, कारण मिशन मध्ये समजा ओळ आहे. मिशन मध्ये म्हणतात ना 400चा आकडा पार करण, ते मिशनवर म्हणते ती. तुम्ही बॉलेट पेपरवर जर मतदान घेतलं तर मग किती पॉवर आहे ती कळेल. आता तुम्ही अपंग संघटनेचं म्हणजे तुमच्या अपंगाचा जो नेता आहे बच्चू कडू, तो सध्या भाजपकडे आहे. नाही, भाजपकडे नाही. आता त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये नाही, अमरावती नाही. आम्ही बच्चू कडू करतो, पण आम्ही भाजपला मतदान नाही करणार. काहीच केलं नाही त्यांनी, तर काय करायचं? कारण त्यांनी त्यांची मुलाखत झाली, त्यांनी सांगितलंय की अमरावती वगळता सगळीकडे आम्ही महायुती सोबत आहे. एवढा पण आम्ही कसं आहे माहिती आहे का, जो भ्रष्टाचारी करणारी जी लोक तुम्ही भाजपवाले तुमच्या संघच घेतली, ती काय म्हणून त्यांना मतदान करायचं? 70-70 हजार कोटीचं भ्रष्टाचारी करता, आमची शिवसेना फोडून तुम्ही घेताय. समजी लोक काय कुठे कमी केंद्रीयवाला तुम्ही आज टाकलं काय तुमच्या जवळ? तुम्ही समजी फोडता, तुमचा पक्ष तुम्ही वाढवा ना भाजपवाल्याने एकटा. तुम्ही लोकांची फोडताय आणि हे करताय, म्हणजे तुम्ही आमची संघटना स्थापन झाली म्हणणार कुठे काय? ह्या फडणवीसनं तर कमीत कमी महाराष्ट्राची त्यांनी वाट लावून टाकली समजेची, काही ठेवलं नाही त्यानं. आणि फडणवीसला तर त्याला पहिल्यांदा कमीत कमी ह्याच्यातनं महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे त्याला. इंग्रज सरकार बरं, पण ही भाजप सरकार नको आहे आम्हाला. एवढी अवस्था बेकार झाली. परमेश्वर खराटे. तर आपलं एकच म्हणणं आहे, आरक्षणासाठी मनोज दादासाठी काय केलं यांनी या भाजपवाल्या लोकांनी? हे समजा उलट लोक चालणार आहे ते, त्यापेक्षा या लोकांना सावध आहे, सावध आणि
अक्षरशः येऊन सुद्धा मत मागायला. ही बिन आबरूची लोक आहेत ती. आज लोक शेतकरी मारायला लागली रे. आज ह्याची कोण दखल येते का? मताला येते रे. पापरी रस्ता, बनाचा वाडा पापरी रस्ता, तर अंगणवाडी शाळा लोकांच्या वावरात भरते. आज माझी लेकरं गावात आहे ते आणि ही बडवी मत मागायला येते ती. हो, घरकुल नाही ते आम्हाला. घरकुल जे पांढरे अंगात कापडे दिसते त्याला घरकुल लगेच देते ते आमच्या पिनूर मध्ये. आज मला 30 वर्ष झालं घरकुल नाही. काय कामाचे एक काम करत नाही ती लोक. हो, आणि ही मतं मागायला येते ती बोधरी. यांना लाजा वाटल्या पाहिजे आरक्षणासाठी. या मनोजासाठी काय केलं? हो, आमच्याकडे आता मराठ्याचा नाही हो. मराठ्याला असता मी त्याला कणव आली असते. आज आमची गोरगरीब लेकरं काम करून खाती ती. दुधाला रेट नाही तर आम्ही उपाशी मारायला लागलो आणि बडवी इशीत बसणाऱ्या लोकांना काय कळते आमचे? हो, येणाऱ्या निवडणुकीत कसं करणार? उलट आहे समजा. उलट म्हणजे भाजपला लोक मतं टाकत नाही ती. तुम्हाला वाटते मोदीचे 2000 रुपये, मोदी फक्त नोकरदारासाठी एक नंबर माणूस आहे. गरिबासाठी उचलून फेकते. त्याचा विषय संपला. लोकांनी समजा बघितले. सातपुते आणि प्रणिती शिंदेमध्ये कोणाला मतदान करणार? आता ती मोर्चा सांगू शकत नाही. हे बी निस्ती कपडे आणून जाणारे लोक आहे ती. त्यांना सुद्धा एवढ्यावर बघणार लोक काय करा मोर्चा बाहेरीने. तर ही समधी जोडबाज यांची. हे लोकांना फसवणे धंदा आहे त्यांचं. आज आम्हाला सध्या पापरी रस्ता, शाळा नाही. लोकांच्या घरी रानात शाळा भरते. हो, आमची लेकरं शाळा गावात आणावं लागते ती. हो, आणि ह्यांची लेकरं म्हणजे मोठ्या शाळाने. बरोबर. अरे तुम्ही गरीबाई दखल घ्या. घेतलीच पाहिजे. दखल घेतली पाहिजे. आणि ह्यांची लेकरं मुंबई, पुणे, हैदराबाद. नमस्कार, मी प्राध्यापक सूरज अनुसे सर. या वेळेस भाजपनं जो नारा दिलेला आहे अबकी बार 400 पार, हे निश्चितपणाने 400 पार हे होणार आहे. या राज्यामध्ये जवळजवळ मागील 12-13 वर्षापासून शिक्षक भरती नव्हती. या भाजपच्या कार्यकाळामध्ये 22,000ची शिक्षक भरती या राज्यामध्ये झालेली आहे. तरुणांना, युवकांना संधी रोजगाराची मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करून दिलेलं आहे. रस्त्याचं काम हे अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. राम मंदिराचा प्रश्न सुटलेला आहे. 307चा जो कलम आहे ते सुद्धा काश्मीरमध्ये हटवण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं यावेळेस सुद्धा देशामध्ये सत्ताही येणार आहे आणि त्यांच्याकडून पुढील सुद्धा काळामध्ये निश्चितपणाने चांगल्या प्रकारचं कार्य होणार आहे. आता तुमचा मुद्दा आणि आता ह्यांनी जे या इकडे झाला बरं झालं ते म्हणजे आपल्याला टॅली करता येईल. ह्यांनी जे एक मुद्दा मांडला आता त्या मुद्द्याला थोडंसं तुमच्या बोलण्यातून समर्थन मिळतंय असं मला वाटतंय. असे ह्यांनी काय म्हणले की मोदी सरकार चांगलं आहे फक्त नोकरदार लोकांसाठी, श्रीमंत लोकांसाठी, गोरगरीब आणि शेतकऱ्यांसाठी ते काही काम करत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. आता त्यांनी बोलले शेतकऱ्यांसाठी विशेषतः ठिबक सिंचन योजना असेल, विहिरीची योजना असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅक्टरच्या अनुदानाची योजना असेल, हे थेट पूर्वी काय व्हायचं अनुदान जे आहे ते टप्प्याटप्प्याने यायचं आणि विशेषतः ते एजंटच्या माध्यमातून यायचं. आता जे अनुदान आहे ते थेट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती, खात्यावरती या कार्यकाळामध्ये यायला लागलेलं आहे. PM किसान सन्मान निधी योजना असेल, CM किसान सन्मान निधी योजना असेल, या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्याला थेट मिळतो. मी स्वतः शेतकरी आहे, माझी सुद्धा शेती आहे. मला ठिबकचं जे अनुदान आहे ते थेट माझ्या अकाउंटवरती आलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात योजना चांगल्या आहेत आणि हे जे सरकार आहे शेतकऱ्यांसाठी असो, कामगारांसाठी असो, मजूरदारांसाठी असो, शेतकऱ्यांसाठी असो, सर्वांसाठी खूप चांगल्या प्रकारच्या योजना राबवत आहे असं मला वाटतं. काय म्हणणं तुमचं? आता ह्यांनी जे सांगितलं ते पटतंय का तुम्हाला? ही मला पटत नाही. त्यांचे फक्त तोंड बघून काम चालू आहे ते सध्या. हे मतापुरती आहे ती. ह्या विषयीत बसणाऱ्या लोकांना अजिबात बाहेरचं काय चाललंय हे अजिबात कळत नाही आणि दंडिशा चालली ह्या लोकांची. म्हणून लोकांनी सावध हो. आता तर सावध व्हा. दिवस गेलेला नाही तर या मनोज दादासाठी कोण आबदलं? कोण त्या मागे सांगा बरं मनोज दादासाठी? बाबा मी मागा हो, कोणीच राहिलेलं नाही माग. एकला माणूस अहो तुम्हाला पाणी बाटली 10 मिनिटाला लागते. 2-2 महिने तुम्ही 8 दिवस उपोषण करा, बाद झालं. 70,000 कोटीचा घोटाळा करणारा माणूस आज तो सत्तेत बसतोय. मग मला सांगा, आमचं ग्रंथालयाचं सुद्धा अनुदान सुद्धा अजून आम्हाला मिळालं नाही. एवढी परिस्थिती बेकार आहे. त्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा आज माणूस म्हणजे उपमुख्यमंत्री होते म्हणजे जोक आहे आणि तुम्ही केंद्रीयवाल्याच्या मागं तुम्ही लावताय बंद्यावर. काढा त्याचा घोटाळा अजित पवारचा, टाका बरं त्याला आतमध्ये. अजित पवारला जर आत टाकलं तर भाजप सरकार सुद्धा राहत नाही. हे क्वार्टर सरकार आहे आणि हे सांगतो देवेंद्र हा फडणवीस महाराष्ट्र पक्षाला फोडेल काय सांगता येत नाही.
राज ठाकरेला फोडलं, पुन्हा म्हणलं तर समजा अजितदादाला फोडलं, पुन्हा म्हणलं अशोक चव्हाणला फोडलं. हा, मग तुम्ही लोकांची घरं फोडून तुम्ही मी आलो म्हणजे पुढे काय करणार आहे तुम्ही? काय जनतेसाठी केलंय तुम्ही? हा, महाराष्ट्रातलं समजा आमचं उद्धव ठाकरेचं चिन्ह गोठवलं, नाव गोठवलं. हा, काय परिस्थिती तुम्ही जेल फोडताय, कोर्ट फोडताय, असली अवस्था त्यांनी फडणीसनं करून ठेवली. कसा त्याच्यावर विश्वास ठेवताय माणसावर? हा, काय म्हणायचं हे जे आता बोलताय त्याच्याबद्दल? मला असं वाटतंय की महत्वाची गोष्ट म्हणजे विकास हा महत्वाचा असतो, डेव्हलपमेंट महत्वाची असते. 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळामध्ये लोकांची लाईफस्टाईल ही मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलेली आहे. लोकांची जीवनशैली सुधारलेली आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या देशामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये राबवल्या गेलेल्या आहेत. आज प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याकडे 2 व्हीलर गाडी आहे. तेव्हा ना एका कुटुंबात 2 सदस्याकडे 4 व्हीलर गाडी आहे. तुम्ही 2014 ते 2024 या कार्यकाळामध्ये जर विचार केला तर लोकांचं निश्चितपणाने जीवनमान हे उंचवलेलं आणि पुढील सुद्धा काळामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या योजना ज्या आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. आता शेवटी काय आहे, प्रत्येकाची मतमतांतरे वेगवेगळे असतात, परंतु आम्हाला तर असं वाटतंय की भाजपचं काम हे चांगलं आहे आणि भाजपचा जो नारा आहे अब की बार 400 पार, हे निश्चितपणाने 400 पार होणार म्हणजे होणार. एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भात जेव्हा आपण बोलत होतो त्यावेळी लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित केलेली आहेत. कुणी भाजप सरकारचं समर्थन केलंय तर कुणी त्यांच्या विरोधात आक्रमकपणे आपलं मत व्यक्त केलंय. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार विजयी होणार हे पाहण्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागणार आहे. या व्हिडिओविषयी आपले मत काय आहे आपण कमेंट बॉक्स खुला आहे तिथे सांगू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.